नमस्कार मंडळी, मी ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक आगळा वेगळा पदार्थ बनवलेला आहे। उपासाचाच पदार्थ आहे हा। आज आपण उपासाचा दही वडा बनवलेला आहे। बघू शकताय झटपट होणार आहे, जास्त तामझाम सुद्धा करायची गरज नाही। उपास असला की असा चटपटीत पदार्थ खाल्ला की मन आणि पोट दोन्ही भरतं। उपासाची चटणी सुद्धा मी इथं बनवलेली आहे हिरवी। तर बघू शकताय अप्रतिम चवीचा उपासाचा दही वडा आता रेडी झालेला आहे आपला। 1 तासभर क्रिस्पी आणि कुरकुरीत राहतो। बघू शकताय मस्त असं बघितल्यावरच खावंसं वाटेल आपल्याला। तर वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। अशा पद्धतीने ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। बघू शकताय तुम्ही मस्त असा कलर एकसारखा आलेला आहे। काही टिप्स आहेत ते नक्की फॉलो करा। आता इथं बघा उपासाचे तांदूळ घेतलेले आहेत। भगरचे तांदूळ सुद्धा म्हणतात, वरईचे तांदूळ सुद्धा म्हणतात याला। तर 1 वाटी मी भगरीचे तांदूळ घेतलेले आहेत आणि बारीक असं मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे याची। आता वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे, मस्त असं बारीक झालेलं आहे पीठ। आता हे बाजूला ठेवून देऊया। पूर्व तयारी करून घेत आहोत आपण काही। तर आता इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलेलं आहे। थोडंसं रवाळ टेक्स्चरमध्ये वाटून घेतलेलं आहे, जास्त बारीक वाटून घ्यायचं नाही। तर तेही बाजूला ठेवून देऊया शेंगदाण्याचं कूट। त्याच मिक्सरच्या जारमध्ये आता 7 ते 8 हिरवी मिरची घेतलेली आहे। आपण हिरवी चटणी बनवणार आहोत। आता इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर जर तुम्ही खात नसाल तर नाही घातलं तरी चालेल। तर आता इथं कोथिंबीर घातलेली आहे, जिरे घातलेले आहेत मी 1 चमचा, मसाला डब्यातला जो चमचा असतो त्या चमच्यानी 1 चमचा मी जिरे घालून घेतलेले आहेत इथं। आणि आता इथं बघा चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला। आणखीन चटणीला चव यावं म्हणून मी इथं 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। अख्खे शेंगदाणे घातले तरी चालतील। तर आता पातळ करण्यासाठी चटणी आपण इथं पाण्याचा वापर करणार आहोत। 1 अर्धी वाटी मी पाणी घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये। तर बघू शकताय कितपत पातळ पाहिजे आहे त्याच अनुसार तुम्ही अंदाजे पाणी घालू शकताय। पाण्याचं प्रमाण वाढवू शकताय किंवा कमी करू शकताय। विसरली होती साखर घालायची याच्यामध्ये, तर पाव चमच्याच्या जवळपास मी इथं साखर घालून घेतलेली आहे। साखरेने जसून तसा कलर राहतो चटणीचा हिरवागार, म्हणून मग मी इथं साखरेचा वापर केलेला आहे। परत मिक्सरला फिरवून घेऊन आता हे काढून घेतलेलं आहे एका वाटीमध्ये। ही झाली आपली हिरवी चटणी रेडी। आता दही वडा म्हणलं की दही आलीच याच्यामध्ये। तर दही घेतलेलं आहे वाटीभर मी, त्याच्यामध्ये 2 चमचे साखर घालून घेत आहे। तर गोडीचा प्रमाण कमी जास्ती करू शकताय तुम्ही। तर एकजीव करायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे। बघू शकताय क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत फेटून घ्यायचं आहे म्हणू शकताय। आता इथं बघा दही सुद्धा आता आपली रेडी झालेली आहे गोड। हे फ्रीजला मी ठेवून देणार आहे थंड होण्यासाठी। आता बघा इथं मी अगोदरच बटाटे उकडून घेतलेले होते आणि आता किसणीनं किसून घेत आहे। 2 ते 3 बटाटे घेतलेले आहेत मी इथं। तर बघू शकताय किसणीने बारीक आता किसून घेणार आहोत। मॅश जरी केलं तरी चालेल, पण गाठ राहिली नाही पाहिजे बटाट्याची याच्यामध्ये। तर आता बघू शकताय मस्त असं किसून घेत आहे मी। बटाटे किसून झाले की याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं जे मोठं मोठं कूट वाटून घेतलेलं आहे ते 2 ते 3 चमचे टाकून घ्यायचं आहे आपल्याला। आणि जे आता पीठ वाटून घेतलं होतं भगरचं आपण ते घालून घ्यायचं आहे। सुरुवातीला अर्धी वाटी घालून घ्या म्हणजे अंदाज कळेल आपल्याला। तर आता इथे हिरवी मिरचीची मोठी मोठी मी पेस्ट वाटून घेतलेली होती ते सुद्धा याच्यामध्ये टाकलेली आहे। आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे 2 ते 3 चमचे आपल्याला याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तर तेल का घालायचं याच्यामध्ये, वडा मस्त उपासाचा क्रिस्पी खुसखुशीत होतो याच्याने। आणि आता एकजीव करून घ्यायचा आहे, अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। जे बटाट्याचं ओलसरपणा आहे त्याच्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। तर बघू शकताय सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला। तर अजिबात दुसऱ्या पिठाचा पण मी इथं वापर केलेला नाही, फक्त सुरुवातीला जे अर्धी वाटी पीठ घातलं होतं तेच पीठ पुरेसं झालेलं आहे इथं।
बघू शकताय, अंदाज घेऊनच पिठाचा वापर करा. आणि आता मस्त गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला. तर इथं बघू शकता पीठ मळून झालेलं आहे. पाव वाटी इतकं पीठ उरलेलं आहे बघू शकता 1 वाटीमधलं. आणि आता हाताला थोडंसं तेल लावून आपण छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. जे आपले गुलाबजामुन असतात त्या आकारा एवढे, नाही म्हणलं तर लिंबाच्या आकारा एवढे गोळे बनवले तरी चालतील. तर बघू शकता मस्त असे गोल गोल गोळे बनवून घ्यायचे आहेत. जेवढे बनवायचे आहेत तेवढेच गोळे बनवून घ्या. बाकीचं पीठ फ्रीजला स्टोअर करून नंतर गरम गरम तळून खाल्लात तरी चालेल. आता इथं मी तेल गरम करायला घेतलेलं आहे. तेल मीडियम गरम करायचं आहे. आणि जेव्हा आपण वडा उपासाचा तेलामध्ये सोडतो तेव्हा गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्याच गॅसवर आपल्याला सगळे वडे तळून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीनं किंवा काही टिप्स आहे त्याच्यामध्ये, नक्की ते फॉलो करा म्हणजे तुमचे वडेसुद्धा भन्नाट लागतात. तर आता इथं बघू शकताय सगळे वडे बसतात या कढईमध्ये. सगळेच वडे सोडून देत आहे. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे कारण मोठ्या गॅसवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. आतमध्ये आपण शेंगदाण्याच्या कुटाचा आणि हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे. त्याच्याने काय होतं, मोठं कूट वाटून घेतलेलं होतं आपण. तेलाच्या आतमध्ये वडा सोडतो आपण तेव्हा फुटू नये म्हणून शेंगदाण्याच्या मोठ्या कुटाचा वापर केलेला आहे. 1 ते 1.5 मिनटं याला अजिबात हात लावायचा नाही. थोडासा चमच्याला कडक वडा लागला की मग परतून घ्यायचा आहे किंवा हलवत राहायचं आहे सतत, म्हणजे एकसारखा कलर येतो आपल्या वड्यांना सगळ्या. तर बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं हलवत राहायचं आहे किंवा तेलाला ढवळत राहायचं आहे असं सारखं 1 ते 1.5 मिनिटाने. बघू शकताय सतत असं हलवत राहिल्यामुळे एकसारखा कलर आलेला आहे आपल्या उपासाच्या वड्यांना. तर बघू शकताय मस्त असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तेलाला ढवळत किंवा वड्यांना ढवळत राहायचं आहे. असं परतून तळून घ्यायचं आहे म्हणू शकताय. बघू शकताय एकसारखा कलर आलेला आहे आपल्या वड्यांना आणि अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत हे वडे. असे चटपटीत पदार्थ उपासाच्या वेळेस मिळाले खायला तर खूप भारी वाटतं. मन आणि पोट दोन्ही भरतं. बघू शकताय मस्त असं तळून झालेले आहेत आता वडे. मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आता तेल नितळवून आपण काढून घेणार आहोत एका प्लेटीमध्ये. मस्त असा एकसारखा कलर आलेला आहे. बघू शकताय अप्रतिम दिसत आहेत वरूनच आपल्याला वडे उपासाचे. तर अशाच पद्धतीने मस्त असे वडे, दही वडे उपासाचे बनवू शकताय तुम्ही. तर माझा व्हिडिओ जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. त्यांना पण अशा नवनवीन पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.